नमस्कार मित्रांनो, मी हरिओम काळे आणि तुमचं स्वागत आहे आयुर्वेदा विथ हरिओम या यूट्यूब चॅनलवर. आपण म्हणतो की सीझन बदलला की आपली हेल्थ बदलते, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. पण आयुर्वेदानुसार सीझन बदलला की आपलं लाईफस्टाईल सुद्धा बदलणं गरजेचं आहे. आता सीझन म्हणजे आयुर्वेदात वेगवेगळे 6 प्रकारचे ऋतू सांगितलेले आहेत. त्यातलेच आता आपल्या जो चालू आहे तो आहे शरद ऋतू. हा शरद ऋतू का खास आहे, यात कोणत्या गोष्टीचा अवलंब आपण केला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य टिकेल आणि कोणत्या गोष्टीला आपण टाळले पाहिजे जेणेकरून आपण वेगवेगळ्या रोगापासून दूर राहू शकतो, किंवा यात झालेले जे रोग आहेत त्यांची आपण चिकित्सा कशा प्रकारे करू शकतो, या सगळ्या गोष्टींचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघायचा आहे. आणि त्याबरोबरच अशा काही आधुनिक काळातील मी टिप्स सांगणार आहे जे की तुम्हाला तुमचं आरोग्य टिकण्यासाठी फार उपयुक्त ठरतील. त्यामुळे हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. तर चला या व्हिडिओला सुरू करूया. या शरद ऋतूमध्ये आपण कोणता आहार, कोणता विहार घेतल्याने आपले आरोग्य टिकेल यापेक्षा शरद ऋतू म्हणजे काय हे कळल्यावर आपल्याला जास्त फायदा होईल. तर शरद ऋतू म्हणजे काय, तर वर्षा ऋतूनंतर आणि हेमंत ऋतूच्या पूर्वी असणारा हा शरद ऋतू म्हणजेच अश्विन आणि कार्तिक महिने. या ऋतूमध्ये चंद्रप्रकाश तेजस्वी असतो, आकाश निर्मळ असते, नद्या तलाव स्वच्छ असतात आणि त्याचबरोबर वर्षा ऋतूमध्ये जो पित्त साचलेला असतो तो पित्त या ऋतूमध्ये प्रकुपित होतो. आणि आपण सर्वांनी हे जाणवलंच असेल की या ऋतूमध्ये सूर्यप्रकाश तीव्र असतो पण त्यात एक शीतलपणाचा ड्युअल इफेक्ट जाणवतो. आता एक तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही कधी असं जाणवलंय का की अश्विन आणि कार्तिक महिने म्हणजे शरद ऋतूमध्ये तुम्हाला उष्णता, तोंडावर रॅशेस येणे, त्याबरोबरच जुलाबासारखे त्रास होतात का? जर झाले असतील किंवा तुम्ही कुणाला होतानाही बघितलं असेल तर याचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा, मी त्याचा रिप्लाय नक्की दे. तर आता आपण पुढे आपला टॉपिक म्हणजे शरद ऋतूतील आहार आणि विहार याला सुरुवात करूया. तर या ऋतूमध्ये कोणत्या प्रकारचा आहार आपण घेतला पाहिजे यासाठी मी काही आपल्या दैनंदिन जीवनातील पदार्थाची लिस्ट बनवली आहे, ते तुम्हाला सांगतो. त्या गोष्टी तुम्ही आपल्या जीवनात अवलंबून केल्या पाहिजे. तर सगळ्यात पहिले की शीतल म्हणजे थंड आहार घेतला पाहिजे आणि त्याबरोबरच मधुर, तिक्त, कषाय हे रसांनी जे प्रधान पदार्थ आहेत यांचा आपण आपल्या जीवनात आहारात सेवन केलं पाहिजे. त्यानंतर आपण शालीधान्य म्हणजे जे काही चुना, गहू, तांदूळ, त्याबरोबर यव यासारखे पदार्थ आपल्या जीवनात आहारात आपण खाल्ले पाहिजे. त्यानंतर काही फळं आहेत जसे की द्राक्ष, खजूर, डाळिंब आणि नारळ पाणी, शर्करा, हे या फळांची, या पदार्थांचं सेवन आपण केलं पाहिजे, कारण की यात द्रवाचे प्रमाण जास्त किंवा चांगल्या प्रमाणात असते. त्यानंतरच आहे की दूध आणि साजूक तूप पित्तशामक आणि पौष्टिक असतं. जे दूध आणि तूप आहे ते पित्तशामक, पित्ताला कमी करतं आणि आपल्या शरीराला पोषण देण्यासाठी फार उपयुक्त ठरतं. त्यानंतर थंड पाणी पण बेस्ट आहे आणि चंद्रप्रक्षालित जल, रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेले पाणी. तर आपण थंड पाण्याचा वापर आपण आपल्या आहारात केल्याने आपण आपले पित्त कमी करू शकतो. हा झाला शरद ऋतूतील आहार. आता जे पदार्थ सांगितले ते आपण शरद ऋतूत सेवन केले पाहिजे, पण याबरोबरच असे पण काही पदार्थ आहेत जे की आपण या ऋतूत टाळले पाहिजे जेणेकरून आपला आहार आपले आरोग्य टिकू शकेल. तर त्यात आहे दही, ताक आणि आंबट पदार्थ, त्याबरोबरच मद्यपान, मांसाहार आणि तेलकट पदार्थ, आणि सगळ्यात महत्वाचे जे की टाळले पाहिजे खारट, तिखट आणि मसालेदार पदार्थ. या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, कारण आपण जाणवले असेल की या ऋतूमध्ये जेवढेही रोग होतात त्याचा संबंध कमीत कमी ऍसिडिटी म्हणजेच आम्लपित्त या संकल्पनेशी जोडलेला असतोच. आणि या ऋतूत जर आपण स्पायसी स्ट्रीट फूड खाल्लं तर हा रोग डबल होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या ऋतूमध्ये आपण जे पदार्थ आहेत ते टाळले पाहिजेत जेणेकरून आपलं आरोग्य टिकून राहील. आतापर्यंत आपण आहार याविषयी चर्चा केली, तर आता आपण बघणार आहोत शरद ऋतूत आपला विहार कसा असला पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे दिवसा झोप घेऊ नये, कारण की दिवसाची झोप ही आपल्या शरीरात पित्त वाढवते. त्यानंतर रात्रीच्या वेळी चंद्राच्या प्रकाशात भ्रमण केले पाहिजे.
त्यानंतर शीतल आणि कोरडे अशी वस्त्रे परिधान करावे आणि त्यानंतर शिरोअभ्यंग म्हणजेच नारळाचं तेल, चंदन किंवा केवडा यासारख्या पदार्थ जे की सुगंधी आहेत यांनी मसाज केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मेडिटेशन आणि योगा या क्रिया आपण केल्या पाहिजे. मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही कधी टेरेसवर जाऊन चंद्रप्रकाशाच्या सावलीत कधी बसलेला आहेत का आणि तुम्हाला तिथे बसल्यावर कसं वाटतं, रिफ्रेशिंग वाटतं का, याबद्दल कमेंट मध्ये सांगा. मी असं करतो, मला तर रिफ्रेशिंग वाटतं, त्यामुळे मला हा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आता या ऋतूमध्ये होणारे वेगवेगळे रोग, तर हा ऋतू पित्त प्रकोपित असतो, म्हणजे ज्या ऋतूमध्ये पित्ताचं प्रमाण आपल्या शरीरात वाढलेलं असतं, त्यामुळे पित्ताशी संबंधित वेगवेगळे रोग, ज्वर, अतिसार, डोळ्याचे विकार, त्याबरोबरच आम्लपित्त असे वेगवेगळे रोग होतात, ज्यांना आपण भाषेत ऍसिडिटी, मायग्रेन, इव्हन UTI यासारखे सुद्धा समस्यांना सामोरे जावे लागते. शरद ऋतू तसा फार रोगासाठी खराब आहे, त्यामुळे आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आज आपल्याला क्लिनिकल एक्सपिरियन्स ला बघायला मिळतं. आता शरद ऋतूमध्ये पित्ताच्या प्रकोपामुळे एवढे सारे रोग होतात, तर त्यावर चिकित्सा सुद्धा फार विशेष असली पाहिजे. तर हो, आयुर्वेदात पित्त प्रकोपित झालेल्या रोगावर म्हणजे शरद ऋतूतील जे काही रोग आहेत त्यांच्यावर चिकित्सा करण्यासाठी फार विशेष लक्ष दिलेले आहे. तर यातलं पहिलं आहे विरेचन. विरेचनामध्ये जे पित्तामुळे रोग होतात त्यांना कशा प्रकारे आपण बरे करू शकतो याची चिकित्सा केली जाते. तर ही चिकित्सा म्हणजेच विरेचन आपण कार्तिक पौर्णिमेच्या दरम्यान केल्याने आपल्याला जास्त हितकर ठरते. त्यानंतरच आहे रक्तमोक्षण. तर रक्त आणि पित्त यांच्या संबंधित जे रोग आहेत त्यांच्यासाठी हे फार हितकर आहे. आणि त्यानंतर औषधी द्रव्य म्हणजे वेगवेगळे द्रव्य जसे की चंदन, द्राक्षे, नारळपाणी यासारख्या गोष्टी सुद्धा आपल्याला यापासून दूर ठेवू शकतात. माझं मत असंच आहे की या सगळ्या महागाच्या चिकित्सेला सामोरे जाण्यापेक्षा तुम्ही घरी धन्वंतरी लेप, द्राक्षाचा रस, नारळ पाणी, त्याबरोबरच खजूर यासारख्या गोष्टीचं सेवन करा. तुम्हाला घरी बसल्या बसल्या काहीही टेन्शन न घेता तुम्ही या रोगापासून आरामशीर राहू शकता. काही नाही मित्रांनो, मला या सगळ्या गोष्टीतून एवढंच म्हणायचंय की शरद ऋतू जेवढा निसर्गाला या काळात सौंदर्य देतो, त्याबरोबरच आपल्या शरीरातील पित्त दोष याला संतुलित करण्याची फार चांगली अशी संधी देतो. त्यामुळे या संधीला तुम्ही गमावलं नाही पाहिजे आणि याचा पुरेपूर वापर तुमच्या जीवनात केला पाहिजे. आपले वाग्भट म्हणजेच अष्टांग हृदयाचे कर्ता हे आपल्याला म्हणतात की विरेचनम रक्तमोक्षणम च इति शरदी पित्ती नाम. म्हणजे ज्यांच्या नुसार जर आपण शरद ऋतूत पित्ताचे शुद्धीकरण आणि पित्ताचे शमन केले तर आपलं पुढचं संपूर्ण वर्ष हे आपल्यासाठी आरोग्यदायी जातं. त्यामुळे ही संधी तुम्ही नक्कीच चांगले प्रकारे उपयोग केला पाहिजे. तर लक्षात ठेवा, सीझन बदलला, लाईफस्टाईल बदललं. सीझन बदलला, लाईफस्टाईल बदललं. व्हिडिओच्या शेवटी एवढंच म्हणेल की जाताना एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आयुर्वेदा विथ हरिओम हे तुम्हाला अशाच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यामुळे धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेमंत ऋतुचर्या आणि त्यातील काही अशा खास गोष्टी ज्या की तुम्हाला अनुभवायला फार आनंद होईल. पुन्हा एकदा धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.